आणि एक महत्त्वाची बातमी आहे, मी अजित पवारांना माफ केलं पण नियती माफ करणार नाही असं विजय शिवतारे यांनी म्हटलेलं आहे। कुणी धमक्या दिल्या तर सौ सोनार की एक लोहार की असं करेन, विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा इशारा दिलाय। दरम्यान मिटकरी आणि दादा बटणं दाबणार नाहीत, जनताच बटणं दाबणार आहे असं वक्तव्य देखील शिवतारे यांनी केलंय आणि विजय शिवतारे यांनी अजित पवार गटाला हा पुन्हा एकदा इशारा दिला। तुम्ही एकीकडे ही भूमिका घेतलेली आहे, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तुमच्यावरती टीका करतात। अमोल मिटकरी असं म्हणतात की विजयबापू शिवतारेंना आम्ही ज्यावेळेस लोकसभेला ते निवडणूक लढवतील त्यावेळेस लोकसभेमध्ये आम्ही त्यांचं डिपॉझिट जप्त करू। विजय शिवतारे यांची जी भाषा आहे त्यावरती खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारेंना आवर घालायला हवा अशा मिटकरी किंवा त्यांचे नेते अजित पवार सगळी बटणं दाबणार नाहीयेत, बटणं माझी जनता दाबणार आहे। तर कोण कोणाचं डिपॉझिट जप्त करेल ना ते वेळ सांगेल, तुम्ही कोण सांगणार आहे? मात्र ते असं म्हणतायत की विजय शिवतारेंची भाषा जी आहे उर्मटपणाची आहे। एकनाथ शिंदे नाही, मी क्लिअर कट सांगितलं, माझ्या विरुद्ध अजित पवार काय बोलले होते अख्खा महाराष्ट्र जाणतोय। मी त्यांना माफ केलेलं आहे, पण मी एवढंच सांगतो की नियती त्यांना माफ नाही करणार, असं उर्मटपणा चालत नाही। आणि म्हणून मी प्रयत्न केले होते, ते आले होते त्यावेळेस सुद्धा मी त्यांना स्वागत केलं होतं, पण त्यांचा उर्मटपणा किंवा ते स्वतःला काय समजतात मला माहीत नाही, परंतु अशा प्रकारची प्रवृत्ती राजकारणात वाढली नाही पाहिजे अशा मताचं मी, आणि म्हणून हा सगळा लढा। एका जागेसाठी महायुतीमधल्या ज्या शिंदे गटाला मिळणाऱ्या जागा आहेत त्याच्यावरती त्याचा परिणाम होईल असं सातत्यानं सांगितलं जाते, तुम्हाला वाटतं याचा काय परिणाम होईल? आम्हाला किती जागा मिळाल्या पाहिजे होत्या? शिवसेनेच्या जागा किती होत्या? म्हणजे तुम्ही 23 जागा गेल्या वेळेस लढवलेले होते, 18 आमचे होते, त्यातले 13 इकडे आले होते। काय अवस्था आहे? आणि त्यामुळे हा थोडासा राजकारणाचा जो भाग आहे, आणि कोणी जर बोलत असेल की इतर ठिकाणी माझे खासदार जिथे आमचे उभे आहेत तिथे काही हे लोक काय अडचणी करतील, तर माझ्याकडे स्ट्रॅटेजी तयार आहे। सौ सोनार की एक लोहार की करून टाकेल। कॅमेरा पर्सन शहाजी सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुरंदर, सासवड।